नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत ते प्रभाग क्रमांक 21. अर्थातच पिंपरी गाव, मिलिंद नगर, या ठिकाणी वैभव नगर, जिजामाता रुग्णालय आणि मोठा परिसर आहे. पण या परिसरातल्या पिंपरी चिंचवडकरांना ही जाणून घ्यायची उत्सुकता आहे की आपल्या प्रभागातून नेमकं कोण इच्छुक आहे. मुळातच आपण आतापर्यंत जे 20 प्रभाग फिरून झालेत, त्या 20 प्रभागांमध्ये अनेक इच्छुकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन, मुलाखती देऊन, संवाद साधून विविध समस्यांवर भाष्य केलं, त्यावरचं विजन देखील आपलं सांगितलं. आता प्रभाग क्रमांक 21 मधल्या इच्छुक उमेदवारांचं विजन काय आहे, इथल्या समस्या काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच या पिंपरी गावातल्या नेमक्या समस्या काय, यासाठी आपण या इच्छुकांना आज या ठिकाणी बोलावलंय. आणि मुळातच अगदी काही दिवसांमध्येच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की निवडणुका पण जवळ आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं अर्ज भरण्याची देखील आता वेळ जवळ येईल. पण इच्छुक उमेदवारांचं जे मूळचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे ते म्हणजे आम्ही देखील इच्छुक आहोत, आम्हाला देखील या ठिकाणी या मैदानात उतरायचंय आणि महापालिकेत जाऊन या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. बघूयात कोण काय म्हणतंय, कोण काय विजन मांडतंय. नमस्कार, PCMC न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव सुरेश शांताराम निकाळजे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून मी काम करतोय. आणि सर्वप्रथम मी PCMC न्यूज चॅनलचे संदीपजी तुमचे म्हणजे खूप आभार मानतो. आपण सर्वांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्याबद्दल PCMC न्यूजचे खूप खूप आभार. आणि प्रभाग 21 म्हणजे समस्याचा अक्षरशः डोंगर आहे. मी मागच्या ह्याचा जाणार नाही. 2017ला जे नगरसेवक होते त्यांनी काय कामं केले आणि काय नाही केले. मी ह्या ज्या 2017च्या नंतर प्रभाग 21 म्हणजे ज्या अडचणी आहेत, आज हा भाग प्रभाग 21चा भाग मध्यमवर्गीय असेल, उच्चवर्गीय असतील आणि स्लम अशा 3 भागात, सोसायटी एरिया अशा 3 भागात विभागला जातो. त्यात खूप अडीअडचणी मध्यमवर्गीयांच्या आहेत. उच्चवर्गीयाचा जो भाग आहे त्या ठिकाणी अडीअडचणी आहेत. आणि स्लमचं तर साहेब विचारूच नका. स्लममध्ये इतक्या अडीअडचणी आहेत. आज 2005ला सुभेदार रामजी आंबेडकर नगर ही एक 900 घराची वस्ती, 900 घराची एक आंबेडकर वाल्मिकी आवास योजनेअंतर्गत भारत सरकार यांनी ती तयार केली. त्यात 900 गाळे आहेत. आज ती एवढी मोठी वस्ती 2005ला ह्या ठिकाणी पिंपरीत इथं वास्तव्य झाले. त्यापूर्वी आदर्श नगर, लक्ष्मण नगर, गौतम नगर, उत्तम नगर असा तो भाग होता. त्यांचं ते घरं तिथं पुनर्वसन प्रकल्पात ह्यासाठी ते तोडली गेली. मग ते घरं थेरगाव या ठिकाणी गेली. त्यानंतर 8 वर्ष त्या नागरिकांना संघर्ष करावा लागला. त्यानंतर आम्ही ह्या मिलिंद नगर पुनर्वसन टप्पा क्रमांक 1 ह्या ठिकाणी आम्ही स्थलांतरित झालो. त्यानंतर 2005ला स्थलांतरित झालो. आज 20 वर्ष होत आहेत. 2005ला ज्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर होतं, अत्यंत त्या ठिकाणी हालाकीची परिस्थिती मिलिंद नगर मधील वासियांची आहे. ड्रेनेज लाईन, प्रत्येक बिल्डिंगचे ड्रेनेज लाईन डेड झालेले आहेत. अक्षरशः मैला पाणी असं रोडनी वाहत आहे. तिथं नागरिकांना जीव मुठीत घेऊन म्हणजे वावरावं लागतं. आणि दुसरी समस्या, पिंपरी मिलिंद नगरच्या बाजूलाच असलेली स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीच्या धुराचा त्रास असा लागून असल्या कारणाने स्मशानभूमीत अंत्यविधी झाल्यानंतर तो जो मैतीला अंत्यविधी होतात त्यानंतर तो धूर अख्ख्या मिलिंद नगरचे जे 900 घर आहेत त्यांना त्या धुरामुळे त्रास होतो. अशा अनेक अडीअडचणी स्लम मध्ये आल्या. पिंपरी गावात पाण्याचे प्रॉब्लेम, लाईटचे प्रॉब्लेम. आता प्रत्येक ठिकाणी एक वेळ, चला अजूनपर्यंत काय 24/7 पाण्याचे तर हे स्वप्नच आहे. पण जे पाणी तुम्ही देताय, एक वेळच पाणी आज प्रभाग 21 मध्ये पिंपरी चिंचवडकरांना मिळते. तर ह्या ठिकाणी एक वेळ पाणी दिलं, जर आज पाणी तुम्ही दिलं, ज्या दिवशी पाणी आहे त्या दिवशी लाईट नाही, मग करायचं कसं? प्रत्येक प्रभागात आम्ही ऐकतोय असं. आज आमचा 4-4 मजले, 7-7 मजले इमारत आहेत. आज जर लाईट नसेल तर पाणी आमचं वरती चढणार कसं? म्हणजे इतक्या अडीअडचणी, म्हणजे 2017 नंतर आम्ही इतक्या अडीअडचणी भोगतोय. आम्हाला ह्या भागात नगरसेवक आहे का नाही असं आम्हाला वाटतंय. अनेक अडचणी प्रभाग क्रमांक 21 मध्ये आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया BJP युतीकडून
मी तिकीट मागतोय, माझ्या पत्नी ह्या देखील बीजेपी युतीकडून तिकीट, RPI बीजेपी युतीकडून तिकीट मागतात. मी माझं विजन आपल्याला सांगतो, समस्या सांगितली. माझं विजन असं आहे, मिलिंद नगर सर्वप्रथम 2026 ची निवडणूक जर मी नगरसेवक झालो, तर त्या ठिकाणी मिलिंद नगरमधील सर्व ड्रेनेज पाईपलाईन नवीन टाकेल. त्यानंतर पिंपरी या ठिकाणी मस्जिद आहे, मस्जिदच्या बाजूला एक कचरा संकलन भर वस्तीमध्ये, संदीपजी, भर वस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र चालू केले. कचरा संकलन व्हावं आमची इच्छा आहे. कचरा संकलन झालं पाहिजे. प्रभागाचा कचरा एका ठिकाणी जमा झाला पाहिजे, त्याचं संकलन झालं पाहिजे. पण भर वस्तीत महापालिकेने कचरा संकलन सुरू करण्याचा घाट घातलाय. मी निवडून आल्यानंतर तो कचरा संकलन त्या ठिकाणचं इतरत्र प्रभाग 21 मध्ये जिथं लोकवस्तीपासून लांब अशा ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी ते कचरा संकलन मी स्थलांतर करेन आणि ती जी जागा मोकळी होईल. आज स्लम मध्ये, आज त्या प्रभागात कमी 3 ते 4 गार्डन आहे, पण स्लम साठी कुठलंही एक गार्डन विरंगुळा केंद्र नाहीये. आमच्या मुलांनी काय फक्त शिक्षण घ्यायचं आणि दुकानात कामं करायचे का? त्यांनाही असं खेळ, गार्डन अशा पण सुखसुविधा स्लमवाल्यांना पाहिजे का नाही? त्या ठिकाणी माझी एक इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा, जो तो भाग आहे त्या ठिकाणी कमीत कमी 2 एकरचा पट्टा असेल, त्या ठिकाणी जे कचरा संकलन होते ते रद्द करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व भव्य अशी व्यायामशाळा बांधण्याचं माझं मानस आहे. खूप खूप धन्यवाद सुरेशजी. आपण केवळ समस्या नाही म्हणलं तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे हे देखील सांगितलं. यानंतर मी आणखी पुढे जाणार आहे. अर्थात आत्ताच सुरेशजींनी मोनिकाताई स्पष्ट केलेलं आहे, मुळात या प्रभागाची जाण तुम्हाला आहेच. तुम्ही ऑलरेडी या प्रभागामध्ये मागच्या वेळी उभं राहिला होतात, अगदी थोडक्यात विजय हुकला होता. यावेळी काय आहे, 9 वर्षांनी पुन्हा एकदा संधी आहे, यावेळी त्या संधीचं सोनं करणार का? आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक? नमस्कार, मी मोनिका सुरेश निकाळजे. मी RPI कडनं उमेदवारी इच्छुक आहे. मी ह्या वेळेस जर निवडून आले तर माझं पहिलं विजन काय आहे? महिला सुरक्षा. त्याच्यानंतर तरुण मुलांना, मुलींना रोजगार संधी उपलब्ध करून देणे, त्यांना शिक्षणात मदत करणे आणि शिक्षणात मदत करणे तरुण म्हणजे त्याच्याबद्दल काय होईल की गुन्हेगारी जी आहे ती कमी होईल. माझी पहिली विजन हे. त्याच्यानंतर आमच्या भागामध्ये स्वच्छता नाही, स्वच्छता करून घेणे. पिण्याच्या टाक्या आहेत त्या सगळ्या टाक्या फुटलेल्या आहेत, ड्रेनेजचे लाईन खराब आहेत, त्या लाईन दुरुस्त करणे आणि मिलिंद नगर क्रमांक 2 मध्ये ज्या लिफ्ट आहेत, आज 10-12 वर्ष झाले त्या लिफ्ट बंद आहेत, त्या लिफ्ट चालू करून देणे, जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाहीत. इथे पाण्याची कशी समस्या आहे? दिवसाआड पाणी येतं काय, कसं आहे? हो, पाणी दिवसाड येतं. आणि येतं तेव्हा आता भाऊ म्हणाले की लाईट नसते. ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस लाईट नसते आणि ज्यावेळेस लाईट असते त्यावेळेस पाणी नसतं. मग आता हा जो सगळा तो काही लपंडाव त्यांचा चालू आहे, तर हा खेळ बंद करण्यासाठी काय नेमका उपाय करता येईल? काय करणार आहात आपण जेव्हा निवडून या? मी म्हणजे पहिलं पाण्याची समस्या सोडेल. निदान रोज दिवसातून एक टाइम तरी पाणी द्या. दिवसाड करण्यापेक्षा दिवसातून एक टाइम तरी पाणी द्या. आणि ज्या वेळेस तुम्ही लाईटीचं बंद होणार असेल किंवा लाईटीचा काही प्रॉब्लेम असेल की एक दिवस अगोदर तुम्ही सांगा की ह्या दिवशी लाईट बंद आहे बाबा, ह्या वेळेस तुम्ही काय असेल तुमचं ते अगोदर करून घ्या. त्याच्यामुळे कसं नागरिक जागृत होतील. जागृत झाल्यावर ते ज्यांच्या ज्या समस्या असेल ते आपोआप सुटतील ना. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? ऍक्च्युली मी अपक्ष उमेदवार म्हणून उभी राहण्यासाठी इच्छुक आहे. माझं नाव आहे स्मिता सुनंदा राजू ओहाळ. तर माझं माहेर जे आहे ते पिंपरी गाव आणि जर सासर बघायला गेलात तर डिलक्स चौक. तर माझं पिंपरी गाव मध्ये लहानपण गेलं तर त्याच्यामध्ये मला एवढ्या अडचणी नाही जाणवल्या, कारण की तुम्ही जर बघायला गेला ना त्या हिशोबाने तिकडच्या ज्या अडचणी त्या थोड्या प्रमाणामध्ये सॉल्व्ह होऊ शकतात. पण जेव्हा मी इकडे आले आणि माझा संबंध जे नागरिक आहेत, मी स्वतः तिथे राहिल्याच्या नंतर कळालं की किती अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि कसं राहावं लागतं. म्हणजे तुम्ही थोडक्यात जर बोलायला गेले ना, छोटे छोटे क्षुल्लक कामं आहेत, क्षुल्लक जी तुम्ही 2 दिवसात करू शकता किंवा तुम्ही 3 दिवसात करू शकता, आठवड्यात करू शकता, ती जवळजवळ 6-6 महिने रखडतात. जसं त्यांनी सांगितलं ड्रेनेजचं, माझ्या समोर आम्ही जिथं राहतो त्याच्या समोर ड्रेनेज आहे. आम्हाला जेवायला होत नव्हतं, एवढा स्मेल तिथे येत होता. सगळं मैला पाणी रस्त्यावरच आहे. हो, म्हणजे आम्ही तिथे जाऊनही सांगूनही त्यांच्याकडनं काही आम्हाला कधीही हे नाही मिळालं. बरं ठीक आहे, तुम्ही असताल कामामध्ये, आज नाही उद्या नाही नंतर, त्याच्यावरती कुठेतरी तुम्ही नियोजन करताल ना. तुम्हाला आम्ही नगरसेवक कशासाठी निवडून दिले? ह्याच गोष्टीसाठी ना, की आम्हाला जम नाहीये तर तुम्ही ते करू शकता. पण काय होतंय की नगरसेवक झालो आपण, विषय संपला.
तुम्ही तिकडे खड्ड्यात राहा, पाण्यात राहा, तुम्हाला पाणी येऊ दे नाही येऊ दे त्याच्याशी काही संबंध नसतो. तर मला काय म्हणायचं, आम्ही तिथे राहिलोय तर मला तिथल्या पूर्ण एरियामध्ये काय नेमके प्रॉब्लेम आहेत ना हे आत्ता कळालेत. तर मग त्यांच्यामध्ये मला असं वाटतं की बाबा मी जर झाले तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते मी सॉल्व्ह करू शकते. ह्या हिशोबाने आम्ही हा निर्णय घेतलाय. आमची कुठली पार्श्वभूमी नाहीये राजकारणातली. माझे वडील मुकादम होते, आता रिटायर झालेत. पण त्यांची एक इच्छा होती की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. तर ह्या समाजामध्ये जर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो थोडंसं, आता सरांनी तर सगळेच मुद्दे मांडले त्याच्यात काय वादच नाही, की ड्रेनेज असू द्या, स्मशानभूमी असू द्या, त्याच्यानंतर तो कचराचं हे असू द्या. तुम्ही सांगा कचरा जो आहे तो डेपो तुम्ही भर वस्तीमध्ये करू शकता का? त्याची पण काहीतरी आहेत ना. लोकवस्तीमध्ये आहे. हो, लोकवस्ती इथे लोक राहतात, ते रस्त्याच्या पलीकडे तुमचा कचरा आहे, त्याचा आरोग्यावर काही परिणाम नाही होणार का? मग हा जर तुम्ही निर्णय घेताय हा कोणाला विचारून घेता? नागरिकांना माहिती आहे का हे? ह्याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे ना. तर ह्या थोड्या थोड्या गोष्टी आहेत ज्या आम्ही आता पाहिल्यात आणि सुरुवात आहे आमची. जर आलोच तर भरपूर आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करू नक्कीच असं आमचं असेल. विजन असेल. Yes, स्मिताताई yes, तुम्हाला yes. खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव विजय म्हात्रे, वय 38 आणि शिक्षण पदवीधर. 2 महिन्यापर्यंत मी मला रोजगार वगैरे व्यवस्थित होता. सध्या मी बेरोजगार आहे. ठीक आहे. माझं लहानपण म्हणजे माझा जन्म 38 उल्हासनगरमधला आहे. त्याच्यानंतर मी माझ्या वयाची 37 वर्ष या प्रभागातच घालवली आहेत. तर मला लहानापासून मोठा मी याच प्रभागात झालेलो आहे. मी 2 वेळा प्रकल्पग्रस्त झालेलो आहे. तर माझा एवढा प्रकल्पात ग्रस्त होण्याचा अनुभव कदाचित कुणाचा नसेल. माझं जुनं घर होतं घाटापाशी, रिव्हर रोडला घाटापाशी. 1997 साली तिथून आम्हाला उठवलं गेलं पुराच्या पाण्याच्या हिशोबाने, किंवा पूरग्रस्त आहेत मला उठवून मग थेरगावला स्थलांतरित गेलं. मी माझी पुढची 8 वर्ष पुढची 8 वर्ष थेरगावला नाही गेलो. कारण माझ्या आई वडिलांना माहिती होतं का लोक चांगली नाहीत, कारण सराउंडिंग चांगला नाही तिकडचं. भाईगिरी आली, गुंडगिरी आली, अवैध धंदे आले, कुणी वेगळ्या मार्गाला जाणं आलं. या हिशोबाने आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधीच त्या ठिकाणी राहण्यासाठी नेलं. आम्ही स्वतःहून भाडं भरलं. त्या टायमाला पालिकेने कोणालाही भाडं दिलेलं नव्हतं राहण्यासाठी. तर आम्ही स्वतःहून पिंपरी गावातच राहिलो. म्हणजे इथून मी उठून पिंपरी गावात आलो, म्हणजे प्रभागात तेवढाच राहिला माझा, तोच राहिला. माझं लहानापासूनचं शिक्षण सुद्धा इथंच झालंय. त्याच्यानंतर 1997च्या नंतर 2005ला ज्यावेळेस आम्हाला सदनिका भेटल्या, ज्यावेळेस सदनिका भेटल्या 24 बिल्डिंगांचा प्रकल्प झाला, 892 घरं. त्याच्यानंतर अजून 5 बिल्डिंगाचा प्रकल्प झाला, जवळपास 550 घरं. बट सगळीकडं विषय सारखाच आहे. तुम्ही जर बिल्डिंगा बनवून देताय तर पहिली गोष्ट तुम्ही घर द्या, चांगलं हरकत नाही, पण घर चांगलं देऊन उपयोग नाही ना जर त्यांना रोजगार नाही. कारण प्रश्न येतो कसला, सोसायटीचा. कारण सदनिका चालवायच्या, सोसायटी चालवायची म्हणजे लोकांना सोसायटी नुरूप एक काहीतरी रक्कम भरायची. लोकांच्या घरात कामच नाहीयेत, सगळे धुंडीमानी करणारे लोक आहेत. त्यांना भेटतं किती, 2000 4000. त्याच्यात तुमच्या सोसायटीच्या फीज असतात 500 8000, सॉरी 500 1000. कसं मॅनेज करणार लोक? त्याच्यात अवैध धंद्याच्या रूपात दारू विक्री, अवैध धंद्याच्या रूपात सुट्टेबाजी, बेटिंग हे चालूच आहे. त्यामुळे रोजगार हा विषय कोण बघतच नाही. आणि या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा नाहीच आहे. का? हा बहुजन समाज आहे, हा माझा जवळचा नाहीये, अशी बघणारी लोक इथं भरपूर आहेत. त्यामुळे जर तुम्ही पूर्ण पिंपरी गाव, मिलिंदनगर हा जर परिसर व्यवस्थितपणे बघितला तर ठराविक ठिकाणी तुम्हाला उच्च शिक्षित भेटतील, उच्च वर्गीय भेटतील, मध्यम वर्गीय भेटतील. पण हा बहुजनांचाच भाग आहे. इथं तुम्हाला सगळ्या व्हरायटीची लोक भेटतील, पण सगळ्यांची प्रश्न हे कॉमनच आहेत. सगळ्यात जे आता शेवटचं सांगितलं सरांनी, कचरा संकलन केंद्र गरज नाहीये. कोणत्या अधिकाऱ्यांनी सही करून त्या गोष्टीवरती पुष्टी करून ते डन केलं? लोकांना विचारात घेतलं पाहिजे ना. जसं तुम्ही SRA चा प्रकल्प करता तर लोकांना विचारात घेतलं पाहिजे. काहीच होत नाही हा इथं SRA च्या हिशोबाने. मी स्वतः आता सध्या परत एकदा प्रकल्पग्रस्त आहे SRA च्या मुद्द्याच्या प्रकल्पातच. तुमची घरं जर जाणार असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला घेतलं पाहिजे ना त्या ठिकाणी. तुमची जी यादी बनती त्या यादीमध्ये सगळ्यात आधी जी प्रकल्पग्रस्त आहेत त्या लोकांची नावं पाहिजेत. तुम्ही जर आता जाऊन साईटवरती यादी चाळलात, तुम्हाला माझं नाव तर भेटलंय, तुम्ही नाव बघा, 100% नसणार. मला माझं घर तिथं आहे हे सिद्ध करावं लागणं ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय? कारण साधारण माणसाला काय पाहिजे? काम, धंदा, घर आणि कुटुंब.
जर तुम्ही त्याचं छतच जर हिरावून घेताल तर मग तो माणूस काय करेन, परत दुसरी झोपडपट्टी क्रिएट करेन ना. मग आपण परत आलो तिथंच करायचंय का? मग हा घोळ कशाला घालायचा एसआरएच्या नावाने? आज तुम्हाला सुभाषनगर मध्ये लोक जी म्हणतात आम्हाला एसआरए नको, त्यांना एक उदाहरण त्यांनी बघितलंय की या ठिकाणी खूप गोंधळ झालाय. आणि की त्यांनी सेट केलं एक कारण उदाहरण. मी बरोबर. याच्यात कोणा विकसकाचं नाव घेणार नाही, कारण विकसकाच्या हातातली गोष्टच नाहीये ही. हे प्रशासनाचं काम आहे, कारण प्रशासनाने दिलेला डेटा आहे ना. त्यांनीच जर डेटा चुकीचा दिला तर ते पुढे जाऊन तोच डेटा व्हेरीफाय करून पुढे जाणार आहेत ना. मग आता या सगळ्या गोष्टींवर सोल्युशन काय? म्हणजे समस्या अत्यंत गंभीर तुम्ही मांडलेली आहे. उद्या जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर काय समस्या सोडवण्यासाठी सोल्युशन तुमच्याकडे असेल? आता मी ज्या ज्या ठिकाणी राहिलो त्या सगळ्या ठिकाणी सगळ्यात आधी सांडपाणी, प्यायचं पाणी, याच्यावरती आपण सोल्युशन करू शकतो व्यवस्थित बसून. ते होऊ शकतं. आणि हा, तुम्हाला जर कल्पना असेलच, मला काही सांगायची गरज नाही, ज्या हिशोबाने आपल्या प्रभागात पाण्याची समस्या आहे त्याच हिशोबाने आपल्याकडे पाणी वाया पण जास्त जातं. स्वच्छ पाणी, हा, मी घाण पाण्याचं बोलतच नाही, स्वच्छ पाण्याचं पण वेस्टेज खूप आहे. ह्याच्यावरती जर कुठंतरी आपण लगाम लावलं तर आपल्या पाण्याचा प्रश्न कमी होऊ शकतो. मीटर, कुणाकडे लिगली कनेक्शन नाहीयेत, त्यांना लिगल कनेक्शन द्या, तेव्हा त्यांना पाण्याची किंमत कळन. जर लिगल कनेक्शन तुम्ही दिले नाही तर त्यांना कळणार कशी त्याची किंमत? मग त्यांना त्या हिशोबाने सक्षम करण्यासाठी पहिले त्यांना रोजगार, पाण्याचा प्रश्न या पद्धतीने जाऊ शकतो. सांडपाणी व्यवस्थितपणे, कारण मोठे मोठे चेंबर तुम्ही जे ऐकले असताल, चौकोनी चेंबर मोठे मोठे, माझ्या घरासमोर, अति सौभाग्यवतीच आहे माझ्या घरासमोर जे गटर होतं, मोठं चेंबर आहे, 1.5 वर्षापासून अजूनही ते तसंच्या तसंच आहे. स्थानिक नगरसेवकांना 50 वेळा चक्रा मारून तक्रारी दिल्या, ते आमच्या अखत्यारीत नाहीये. तुम्ही त्याच्यासाठी ठराविक ठिकाणी जा, लेखी अर्ज द्या. म्हणजे जसं ते पोलीस स्टेशन सांगते ते आमच्या हद्दीत नाहीये, तुमच्या हद्दीत असं. आता मुळात तुम्ही दोघंही नवरा बायकोंनी जो काही मुद्दा उपस्थित केला, समस्या मांडल्या, दोघांनी, निकाळजे भाऊंनी पण आणि मोनिकाताईंनी पण, या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या समस्या वर्षानुवर्ष या ठिकाणी आहेत. आता तुमच्यासारखे उमेदवार जेव्हा महापालिकेत जातात, एक नवीन विजन घेऊन जातात, 9 वर्ष बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे, तर आता तुम्ही सगळे त्या ठिकाणी जर गेलात आणि या समस्या सोडवायचा प्रयत्न करत असाल तर त्यांनी तर त्यांचं विजन मांडलंय, तर मला फक्त अगदी कॉम्पॅक्टमध्ये 1-2 वाक्यांमध्ये की असं काय सांगता येईल की खरंच या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू शकतो, पण हे केल्याशिवाय नाही? सगळ्यात आधी कायदा सुव्यवस्था पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था याचा जर इथं व्यवस्थितपणे अंमलबजावणी केली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. कायदा आणि सुव्यवस्था महत्वाचा आहे. नक्कीच या दोघांनी आता अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले. म्हणजे मला देखील इतकं गंभीर पहिल्यांदाच व्हावं लागलं, कारण की अशा जर समस्या आपण सगळं छान शौकीन पाहतोय, पण परिस्थिती जशी दिसते तशी नाहीये, ही प्रत्यक्षात इथं राहणाऱ्याच आणि तळमळीनं काम करणाऱ्या प्रत्यक्षात इच्छुक उमेदवारांनी मांडली. आता याच्यापेक्षा मी वेगळं काय सांगू शकतो? आणखी आपण एक नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय? नमस्कार. आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव प्रवीण हरिभाऊ शिंदे. मी राहायला पिंपरी गावात आहे. मी सध्या इंडिपेंडेंट आहे. म्हणजे तुम्ही इच्छुक आहात का? मिसेस आणि मी दोघं दोघे हा. इच्छुक आहात. बरं. आता सगळ्या समस्या तर सांगून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला कामात प्रवीण व्हावं लागेल. म्हणजे थोडक्यात एक विजन असं मांडावं लागेल की आम्ही जर तिथे गेलो तर आम्ही नक्कीच हा बदल करू शकतो. माझं सगळ्यात पहिलं म्हणणं आहे की एज्युकेशन पाहिजे मुलांना. आज जी आपली पालिकेची शाळा आहे तिथं मुलांची संख्या कमी आहे. द एज्युकेशन स्टँडर्ड इज एकदम स्लो आहे. तर तिथे ज्या पद्धतीने शिकायला पाहिजे, मुलं घडवली पाहिजे, त्या पद्धतीने घडत नाही. पाण्याची समस्या अशी आहे की पाणी रेग्युलर सप्लाय होत नाही. जर संबंधित अधिकाऱ्याला फोन केला आपण की पाणी होत नाही सप्लाय, तेव्हा टाकीत किती इंची पाणी येतं तुम्ही आम्हाला चेक करून सांगा, असं अधिकाऱ्यांचं उत्तर आहे. म्हणजे अरेरावीची उत्तर. हा, आणि पालिकेत जो भ्रष्टाचार चाललाय तो मेन म्हणजे मुक्त करायचा. कारण की आय हॅव सफर लॉट इन कॉर्पोरेशन ऑल्सो अँड कमिशनर ऑफिस ऑल्सो. सिन्स 7 years आय एम सफरिंग. तो आज माझी ताकद आहे, मला कायदा काय माहिती आहे म्हणून मी लढतोय. सर्वसामान्य माणसाने काय करायचं? आज माणूस काय करतोय की मी जर गेलो पालिकेत तर माझं काम होत नाही. कारण का की भ्रष्ट अधिकारी नेते लोकांचं ऐकतात आणि काम करत नाही. सरळ कामाला पण विरोध आहे त्यांचा. तर ते जे आपण बघतोय लोकांची तळतर, एज्युकेशन, मी आज बरेचसे पोरांना आर्थिक मदत करतो. जी गरीब आहेत, MPSC एक्झाम करायचे त्यांना मी आर्थिक मदत करतो. बुक्स लागल्या, फीस भरायची, हे माझं गेले 5 वर्षाला काम चालू आहे. पण मी कुठं हायलाईट करत नाही, मला करायची गरज नाही. कारण की एज्युकेशन काय मी लय खूप जवळून पाहिले. माझे मित्र डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, CA आहेत, ते कसे झालेत मी पाहिलेत. तर माझं काम आहे की पिंपरी गाव असो, पिंपरी कॅम्प असो किंवा मिलिंदनगर, प्रत्येक घरातला मुलगा शिकला पाहिजे. जेणेकरून तो शिकला तर त्याच्या घरी रोजगार येईल किंवा व्यवसाय येईल.
हा माझा मेन होती. नक्कीच पण म्हणजे कसं आहे का, जो भ्रष्टाचार चाललाय पालिकेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात एकदम चुकीचं काम करतात. मेन म्हणजे पिंपरी शुड बी सेफ अँड क्लीन, बट वर्क इज नॉट वर्किंग प्रॉपरली. गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, ते काम नाही करत व्यवस्थित, आणि जे पालिकेचे प्रशासन अधिकारी आहेत, ते लक्ष देत नाहीत. जर पालिकेच्या प्रशासनाने लक्ष दिलं तर कॉन्ट्रॅक्टर 100% काम करत, पण ते दोघं मिली विकत आहेत, त्यामुळं काम होत नाही. लोकांना चक्रा मार लागतात नेत्यांच्या घरी. पण नेत्याला काय वाटतं, ह्याचं काम केलं की आपल्याकडे यायचं नाही, त्यामुळे तो आपल्या कुठूच त्याला वाटतं की आपल्या दारात यायला पाहिजे. हे बेसिक फंड आहे. एक्झॅक्टली एज्युकेशन इज अ बेसिक ऑफ डेव्हलपमेंट, आणि तरच हा डेव्हलपमेंटचा भाग होऊ शकतो. कारण म्हणजे आताच आपण सगळ्यांच्या ज्या आता ह्या मुद्द्या व्यासपीठ आहे, हा. तुम्ही चौथा स्तंभ आहे, पण तुमच्या पत्रकार लोकांना मी बरेचसे विषय गेलो होतो. फॅक्ट मी तर लाईव्ह सांगतो, मला पत्रकार लोक सांगितलं आपण असं विषय इथं चाललाय, तर ते बातमी लावत ते म्हणतात तो जो संबंधित व्यक्ती आम्हाला ऍड देतो पेपरला, पण त्याच्या विरुद्ध आम्ही बातम्या लावू शकत नाहीये. हे असे पत्रकार लोकांचे उत्तर आहे. तेव्हा सर तुम्ही चौथा स्तंभ आहे ना, तर तुमचा जो चौथा स्तंभ आहे तो स्वच्छ आणि क्लीन काम करायला पाहिजे, जे सत्य आहे ते मानलं पाहिजे. हा जो ब्रिज आपला रेल्वे मिलिटरीचा इथला, तो मोर दॅन 25% अभाव गेलाय. ह्याच्यावर सत्ताधारी बोलत नाही, विरोधक पण नाही बोलत. हा ब्रिज कसा काय 25% अभाव गेला, ह्याच्यावर चर्चा करा ना सर तुम्ही. असे बरेचसे गोष्टी आहेत. नक्की. आता प्रवीणजी ह्याच्यावर- प्रवीणजी ऐका प्रवीणजी सर, प्रवीणजी मी तुम्हाला एक सांगतो. ऐका ना, मी तुम्हाला प्रत्येकाला बोलायची संधी दिली. आम्हाला 3-3 प्रभाग कव्हर करायचे. बरोबर. याच्यानंतर दुसरा, याच्यानंतर तिसरा, अशा आम्ही गेली 6 दिवस 20 प्रभाग कव्हर केले. सो प्रत्येक ठिकाणी समस्या, अडचणी, इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेतो. मी तुम्हाला या प्रभागाचं क्लिअर विचारलं होतं, तुम्ही विजन पण सांगितलं. कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की इथला इच्छुक उमेदवार काय, इथली समस्या काय आहे, आणि तुम्ही पण हे क्लिअर केलेलं आहे की जेव्हा मी महापालिकेत जाईन तेव्हा मी नेमकं काय करू शकतो. आणि एज्युकेशन हा तुम्ही बेसिक सांगितलं, बरोबर. खरंच खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आता मला असं म्हणजे मी वाइंडअप कडे येतोय, कारण की मलाही दुसरा प्रभाग घालायचा. अगदी बरोबर. तर मला सगळ्या इच्छुक उमेदवारांचा जो महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी मांडला, तो म्हणजे बेसिकली सगळं जर आता आपण विचार केला तर घरोघरी मातीच्या चुलीत वेगळं काही नाहीये. अगदी सुरेशजींनी असेल, मोनिकाताईंनी असेल, स्मिताताईंनी असेल, किंवा तुम्ही दोघांनी जे काही मुद्दे सगळे उपस्थित केले, याच्यामध्ये एक सगळ्यात फोकस्ड पॉइंट काय आहे, तर एकदा नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर पुढची 5 वर्ष जनता आणि नगरसेवक याच्यामध्ये काही रिलेशनच राहत नाहीये. ते रिलेशन कशा पद्धतीने राहतं, तर अर्थातच तुम्हाला आम्ही निवडून का दिलंय ते कामं करण्याच्या माध्यमातून. पण ती कामं या ठिकाणी झालीत का नाही झालीत याचं उत्तर जनताच देणार आहे. आता 2026ला म्हणजे अर्थातच आपण जर पाहिलं तर 9 वर्षांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निमित्तानं का होईना, पण या प्रभागातल्या किंवा पिंपरी चिंचवडकर जनतेच्या बोटाला शाई लागणार आहे. आता ही शाई खरंच त्यातली ताकद लोकशाहीच्या माध्यमातून दाखवून देणार आहे. आत्ताच प्रवीणजींनी पण मुद्दा उपस्थित केला की याच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता आहे. मला इतकंच म्हणायचं आहे, जसं आपण निवडून दिल्यानंतर तो माणूस पुढे काय करेल याची खात्री नाही. उदाहरणार्थ, याआधी आपण ज्यांना निवडून दिले उत्तम काम करेल म्हणून निवडून देतो आणि भ्रमनिरास होतो. असंच प्रत्येक ठिकाणी घडून आलेलं आहे. तसंच हाताची 5 बोटं सारखी नसतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या ठिकाणी आपापली भूमिका मांडत असतो. इतर कोण काय करतंय याला माझ्याशी घेणं देणं नाही. मला इतकंच म्हणायचंय, PCMC न्यूजनी मात्र प्रत्येक प्रभागात फिरून इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून त्यांचं नेमकं विजन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, आणि ही पत्रकारिता आम्ही जोपासलेली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आम्ही ज्या 20 प्रभागांमध्ये गेलो त्या प्रत्येक प्रभागात प्रस्थापित उमेदवार सुद्धा होते, माजी नगरसेवक देखील होते, आणि त्यांना देखील आम्ही जाब विचारण्याचा त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित करून त्यांच्याकडनं उत्तरं घेतलेली आहेत. तुम्ही आमची कोणतीही लिंक ओपन करू शकता. त्यामुळे मला इतकंच म्हणायचंय, इथल्या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी आता इथल्या मातीतला आणि इथल्या समस्या जाणून त्या समस्यांचं निराकरण करणाराच उमेदवार हा. या प्रभागातल्या इच्छुक उमेदवारांना जे आम्ही याआधी सगळ्यांना कॉल्स करून, फोन करून, PCMC न्यूजच्या माध्यमातून प्रोमो करून प्रत्येकाला हे सांगितलं होतं की आपण या ठिकाणी येणार आहोत. पण ठीक आहे, प्रत्येकाच्या काही अडीअडचणी असतील, कुणी आम्हाला भेटू शकलं नसेल, आणखी पुढच्या निवडणुकीच्या तयारी असतील. पण मला इतकंच म्हणायचंय, PCMC न्यूज हे भेदभाव मानत नाही. PCMC न्यूज प्रस्थापित, इच्छुक याच्यातला कोणताही विचार करत नाही. कारण भेदाभेद अमंगळ असं संत ज्ञानेश्वरांनी शिकवलेलं आहे, आणि सर्व धर्म समभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, आणि तीच शिकवण घेऊन आम्ही चालतो. या ठिकाणी जेवढे इच्छुक होते
त्या इच्छुकांनी मांडलेल्या विचारांवर, समस्यांवर उत्तम प्रकारे सोल्युशन काढणारे हे सगळे इथं उभे आहेत. मला खात्री आहे या 21 नंबर प्रभागातून नक्कीच असे उमेदवार निवडले जातील जे या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू शकतील, एवढी खात्री देतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक?